मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं की कसं सिचेरो होंडा यांनी पिस्टन तर बनवलं, पण त्याच्यात किती चुका होत्या याचा त्यांना अंदाजही नव्हता. तर मंडळी, आता ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत पुढची गोष्ट. नमस्कार, मी असादत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय ह्या कार्यक्रमात. तर मंडळी, आत्तापर्यंत आपण बघितलं की होंडा यांनी पिस्टन तर बनवलं, पण त्यात फार चुका होत्या. आता वेळ वाया न घालवता जाणून घेऊया पुढची गोष्ट. सिचेरोने आपलं बनवलेलं पिस्टन हे टोयोटा कंपनीला ऑफर केलं, पण त्याच्या 50 डिझाईनपैकी 47 डिझाईन ही रिजेक्ट करण्यात आली. आणि ही सिचेरोसाठी एक धक्कादायक गोष्ट होती. सगळीच स्वप्न पुन्हा मातीमोल होत असताना दिसत होती. पण तेवढ्यातच सिचेरो यांनी मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जपानमध्ये आपले दौरे सुरू केले. पुढची अनेक वर्ष त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यानंतर पुन्हा पिस्टन बनवायला सुरुवात केली. आणि ह्यावेळी त्यांनी जे पिस्टन बनवलं ते मार्केटमधल्या प्रत्येक कंपनीच्या मागणीवर अगदी खरं उतरत होतं. पुन्हा होंडाचे चांगले दिवस आले. एक काळ असा होता जेव्हा कंपनी तर होती पण कामं नव्हती. आणि आता अशी परिस्थिती आलेली की कामं पूर्ण करण्यासाठी माणसं कमी पडत होती. त्यामुळेच ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी होंडा यांनी 20,000 कर्मचाऱ्यांची भरती केली. पण त्यांचा हा आनंद सुद्धा थोड्या दिवसांसाठीचाच होता, कारण 1941 मध्ये जपान दुसऱ्या विश्वयुद्धात सहभागी झाला. आणि त्यामुळेच जपानी सरकारने देशातल्या अनेक कंपनीज आपल्या कंट्रोलमध्ये घेतल्या. आणि त्यातलीच एक कंपनी ही सिचेरो होंडा यांची सुद्धा होती. सरकारने त्यांना त्यांच्याच कंपनीत सिनियर मॅनेजरची पोस्ट दिली. पण गोष्टी आणखीन बिघडणार होत्या. 1944 मध्ये एका एअर स्ट्राईकमध्ये एक मिसाईल ही डायरेक्ट होंडा यांच्या कंपनीवर पडली आणि सगळीच स्वप्न उद्ध्वस्त झाली. पण ही तर फक्त सुरुवात होती. खरा कठीण काळ येणं अजून बाकी होतं. पुढे 1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि जपानने युद्धात आपला पराभव स्वीकारला. आणि यासोबतच होंडा यांच्या उरल्या सुरल्या अपेक्षांवरही पाणी फिरलं. पुढे त्यांनी आपल्या कंपनीचे जे काही उरलेले ॲसेट्स होते ते सुद्धा टोयोटाला 4,50,000 येनमध्ये विकले. आणि पुढे संपूर्ण जपानमध्ये क्रायसिस सुरू झाला. लोकांना खाण्यासाठी अन्न कमी पडत होतं. कुठे जाण्या येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा नव्हते. पेट्रोलच्या किमती तर विचार करण्याच्याही पलीकडे होत्या. अशातच सिचेरो यांना गाड्यांच्या मोटरपासून रेडिओ बनवायचे काम भेटलं. पण काय करणार, ते म्हणतात ना की आदत से मजबूर. तसंच रेडिओ बनवत असताना सिचेरो यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी ठरवलं की हे गाडीचं इंजिन एका सायकलला लावावं, ज्यामुळे ट्रान्सपोर्ट सोपं होईल आणि सर्वसामान्य लोकांना ते परवडेल सुद्धा, कारण त्या काळची परिस्थिती ही काहीशी अशीच होती. पण जेव्हा लोकांनी सायकलला हे इंजिन लावलेलं पाहिलं तेव्हा ते इतकं लोकप्रिय झालं की आता होंडा यांच्याकडे अशा इंजिनवाल्या सायकलची प्रचंड मागणी होऊ लागली. आणि ही मागणी बघता बघता एवढी वाढली की होंडा यांनी आपलं स्वतःचं एक इंजिन डिझाईन केलं. पण तरीसुद्धा होंडा यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते मास लेवलवरती ही इंजिन बनवू शकतील. पण यावर उपाय म्हणून होंडा यांनी 18,000 दुकानदारांना स्पॉन्सरशिपसाठी पत्र लिहिली. आणि बदल्यात 3,000 दुकानदारांनी होंडा यांच्यावर इतका विश्वास दाखवला की त्यांनी पत्राच्या प्रतिउत्तरासोबतच पैसेही पाठवून दिले. पुढच्या 3 वर्षात होंडा यांनी अशी मोटरसायकल बनवली जी ग्राहकांच्या अगदी गरजेनुसार होती. आणि या मोटरसायकलचं नाव होतं सुपर कप. होंडा कंपनीचं हे मॉडेल इतकं यशस्वी झालं की 1958 मध्ये त्यांनी अमेरिकेच्या ट्रम्प आणि हार्ली डेव्हिडसन या कंपनीजनाही विक्रीमध्ये मागे टाकलं. आता होंडा यांना रेसिंगची आवड तर होतीच, म्हणूनच त्यांनी रेसिंग बाईक बनवायचं ठरवलं. यासाठी ते जगभरात अनेक बाईक रेस पाहायला जायचे आणि त्या रेसमध्ये जी जिंकणारी बाईक असेल तिचे खास फीचर्स लिहून घ्यायचे. पुढच्या काही वर्षात होंडा कंपनीने आपली पहिली स्पोर्ट्स बाईक लॉन्च केली, जिने 1962 मध्ये इंटरनॅशनल रेसिंग कॉम्पिटिशन जिंकली. आणि ह्या रेसने संपूर्ण जगभरात होंडा कंपनीचं नाव रोशन केलं. आता बघता बघता 60च्या दशकात होंडा ही जगातील सर्वात मोठी बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली होती. आणि 1968 पर्यंत कंपनीने 1 कोटी बाईक विकल्या होत्या. आयुष्यातील 62 वर्ष खर्ची घालून सिचेरो होंडा यांना सफलता तर भेटली होती, पण जे स्वप्न ते लहानपणापासून मनात घेऊन बसले होते ते अजून अपूर्ण होतं. होंडा आता कार सुद्धा बनवू इच्छित होते. अनेकांनी त्यांना ही गोष्ट न करण्याचाही सल्ला दिला, पण त्यांनी कोणालाही न जुमानता या क्षेत्रात उडी घेतली.
मंडळी ह्यावेळी जपानमध्ये आधीपासूनच टोयोटा आणि निसान सारख्या कंपन्या ह्या कार बनवण्याच्या क्षेत्रात आपले पाय पसरवून बसल्या होत्या. आणि अशातच होंडाने आपला पिकअप ट्रक T360 लॉन्च केला, जो पूर्णपणे फेल झाला. त्यानंतर त्यांनी स्पोर्ट्स कार S500 लॉन्च केली, ज्याची फक्त 1300 युनिट विकली गेली. त्यानंतर मात्र अनेक डिझाईन्स, अनेक महिन्यांची मेहनत आणि अनेक रिजेक्शनचा सामना केल्यानंतर होंडा कंपनीने आपली होंडा सिविक ही कार लॉन्च केली. आणि मंडळी, होंडा सिविक ही तीच गाडी आहे जिच्या नवनवीन मॉडेल्सची दुनिया आजही दिवाणी आहे. मंडळी, 1980 मध्ये होंडा ही जपानमधील तिसरी सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती आणि पुढच्या अवघ्या 10 वर्षातच ती जगातली तिसरी सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली. मंडळी, आज आपल्याला होंडा कंपनीचं नाव अनेक बाईक्स, कार्स, बोट इंजिन्स, प्लेन इंजिन्स आणि शेकडो पॉवर टूल्सवर पाहायला मिळतं. पण या कंपनीला एवढं मोठं बनवणाऱ्या सिचायरो होंडा यांचा हा अनस्टॉपेबल प्रवास 5 ऑगस्ट 1991ला कायमचा थांबला. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.